हिंगोली शहरातील अनेक प्रभागातील पथदिवे बंद अवस्थेत आहे, तर मुस्लिम कब्रस्तान विजेचे पथदिवे बंद अवस्थेत असल्याने अनेक वेळा विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले, तरी देखील विजेच्या समस्या कायम असल्याने आज या ठाकरे शिवसैनिकांनी थेट वीज वितरण कार्यालयात ठिय्या मांडला होता। या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्ते, शिवसेना पदाधिकारी उपस्थित झाले होते। उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांकडून बोंबाबोंब तसेच थाळीवाजे आंदोलन चालू केलेलं आहे। हे आंदोलन कशा संदर्भात केलं आपण त्याच्यामुळे आज थाळी आंदोलन चालू केलेलं आहे। बोंबाबोंब आंदोलन कशा संदर्भामध्ये ही वेळच आणलेली आहे सरकारनं आणि मुजोर अधिकाऱ्यांनी। तुम्ही मला सांगा, ही हुकुमशाही आहे की लोकशाही आहे की हुकुमशाही आहे? आपण कुठे राहतो मला सांगा। एक मला हे सांगतात की आम्हाला सगळ्या सुविधा आम्ही जनतेला देतो, हे सरकार जनतेचं आहे, कुठलं जनतेचं सरकार आहे? 1 वर्ष नाही 1.5 वर्ष झाले कौतुक नगर मध्ये लाईट नाही। या ठिकाणी यांनी वसीमभाई आमचे देशमुख त्यांच्या नेतृत्वाखाली तिथे निवेदन दिलं, त्यांनी लेखी आश्वासन दिलं की तुमचं आंदोलन मागे घ्या, आम्ही तुम्हाला लगेच लाईट देऊ, पण आतापर्यंत लाईट तिथे दिलेली नाही। त्या लोकांना बाहेरून लाईट दिली, मीटर बसवले, त्यांचे बिल त्या ठिकाणी तुम्ही घेता, पण लाईट का नाही? ते आमच्या अधिकाराचं आमच्या हक्काचं आहे। आम्ही पैसा या गोरगरिबांना तिथे मोजलेला आहे, तरी तुम्ही त्यांना लाईट देऊ शकत नाहीत। तर एवढं नामर्द सरकार, एवढं नामर्द हे अधिकारी मी आतापर्यंत कुठं बघितलेले नाहीत। आमची एकच मागणी आहे, आम्ही या ठिकाणी थालीमध्ये आंदोलन केलं, जर उद्या जर यांनी तुमच्या मासे ताबडतोब लाईन नाही दिली तर येणाऱ्या काळामध्ये एकाही अधिकाऱ्याला आम्ही या ऑफिसच्या बाहेर फिरू देणार नाही, हे आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगतो। 23 म्हणजे आता त्याला 2 वर्ष होतात, जवळजवळ 4-5 महिन्यानं मी यांना निवेदन दिलं होतं की शहरातले काही भाग आहेत तिथं काही समस्या आहेत। कौतुक नगर नावाचा भाग आहे, गोरगरीब लोक राहतात, 500-500, 600-600, 800-800 मीटरचे लोकांनी केबल टाकून लाईन ओढली। या लोकांनी त्यांना मीटर दिले, वीज तुमचे ते कंझ्युमर झाले, तुमचे ते ग्राहक झाले। मग तुमचे कस्टमर असताना, तुमचे ग्राहक असताना तुम्ही बिल कशाचा घेता जर सेवा देता येत नसेल तर? मी यांना निवेदन दिल्याच्या नंतर मी आंदोलनाचा इशारा दिला होता। या मुजोर अधिकाऱ्यांनी मला त्यांनी पत्र दिलं 27 डिसेंबर 2023 रोजी की तुमचं आंदोलन मागे घ्या, आम्ही विनंती करत आहोत। एका भामट्या ठेकेदाराला पकडलं, पोल टाकण्याचं नुसतं नाटक केलं तिथं, पण त्यानंतर तिथं तीळ मात्र सुद्धा काम झालं नाही। हा एक मुद्दा आहे। दुसरा मुद्दा आहे, पूर्ण जिल्ह्यामध्ये निस्ती अनागोंदी माजलेली आहे यांची, बोगस कंपन्या, बोगस कामं। ते RDSS स्कीम अंतर्गत त्या पॉलिकॅब नावाच्या भामट्या कंपनीला आणलं, कामं केले नाही, फुटबॉलाचं काम करायचं, किलोमीटरचं बिल उचलायचं। आम्ही निवेदन दिलं, पण हे इतके हरामखोर, इतके टक्केवारीखोर झालेत, नुसतं कमिशन खायचं कळायला याला। सत्ताधारी लोकांना हाताशी धरून बोगस कामं, बोगस बिल आणि सामान्य जनता परेशान। सीझन आलं शेतकऱ्यांचं, शेतकऱ्यांनी यांच्याकडे डीपी साठी बोंबलायचं, पैसे घ्यायलेत। यांचा एकही अधिकारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही। त्या फिल्टरला जा, तो पैसे घेतल्याशिवाय तिथं तुमची डीपी जमा बी होत नाही आणि ते डीपी तुमची वापसही करत नाही। त्या मस्तानच्या नगर नावाचा भाग आहे, गोरगरीब लोक राहतात शहरामध्ये। 2012 मध्ये या हरामखोरांच्या गलतान कारभारामुळे अपघाती मृत्यू झाला तिथं। आजही लाईन तुटली, केबल तुटला, वायर तुटला तर काय करतात? यांचा वायरमन जातो, थातूर मातूर जाडजुगाड करतो, लाईन सुरू करतो। आज तिथले सगळे स्थानिक इथं आलेले आहेत, त्यांनी अक्षरशः माझ्याकडे सह्या दिल्या त्या लोकांनी। आणि हे मुजोर प्रशासन आता आमच्यावर पोलिसांचा बळजबरीचा वापर करताय। हे पोलीस प्रशासनाचे लोक दंड घेऊन आलेत, आम्हाला मारणार का तुम्ही? अरे फासावर लटकवा। आई शिवसेना, आज तुम्हाला आम्ही फक्त बोंबाबोंब करतोय, थाळ्या वाजवतोय, तुम्ही वठणीवर नाही आले, तुमच्या पाठी वाजवू द्या आम्ही। हे शिवसेनेच्या वतीनं जय आव्हान आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्येच MSCBचा गलतान कारभार आहे। दरवर्षी 10 लोक या MSCBच्या कारभार, किमान 10 लोक मरायलेत आणि यायला ही जाग येईन चालली। हमेशा बोंबा आंदोलन करायला निश्चितच या आंदोलनाला यायला जाग येत नसेल तर आम्ही निश्चितच यायला वाजवल्याशिवाय शांत बसणार नाही। आणि तुम्हाला माहित आहे शिवसेनेचा दणका कसा असते, त्या पद्धतीने आम्ही आंदोलन करू। निश्चितच या लाजा विकून खाल्ल्या, हे आमदाराची दलाली खायला फक्त, दुसरा काही नाही। या टक्केवारीचा सगळा विषय चालू आहे। निश्चितच या आंदोलनाला यायला जाग येत नाही, शिवसेना स्टाईल आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। महावितरण अधिकारी कार्यालयामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी बोंबाबोंब तसंच थाळी वाजवून आंदोलन केलेलं आहे। आणि या आंदोलनात जर यांना जाग नाही आली तर आम्ही शिवसेना स्टाईलने यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे शिवसैनिकांनी सांगितले। आवेश शेख, MCN न्यूज, हिंगोली।